एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये इच्छुक उमेदवार हे कामाला लागले आहेत। या प्रभागात मुसमाडे, गडाख, पठारे, वाळुंज आदी कुटुंबातील इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला या 2 जागा निवडून दिल्या जाणार आहेत। या प्रभागात एकूण 1962 इतकी मतदार संख्या आहेत। तर या प्रभागात गवळी वसाहत, वाळुंज वस्ती, गडाख वस्ती, वाकान परिसर, डाकले फार्म परिसर या भागांचा समावेश आहे। या प्रभागात मुसमाडे, गडाख, वाळुंज, पठारे आदी जात्यातील कुटुंबाचा समावेश आहे। त्यामुळे इथली मते ही निर्णायक ठरणार आहेत। या प्रभागातून माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे किंवा त्यांचे पुतणे हे भाजपकडून उमेदवारी करणार असल्याचे बोलले जात आहे। तर उद्योजक किशोर गडाख हे इच्छुक असून ते सत्यजित कदम व त्याचबरोबर सचिन ढूस या दोन्ही नेत्यांचे निकटवर्ती आहे। मग कोणासोबत जाऊन ते उमेदवारी करणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। याशिवाय जर आपण पाहिलं तर युवा उद्योजक अविनाश भीमराज मुसमाडे, त्याचबरोबर सुनील गडाख, अतुल कदम, राजेंद्र अंबादास मुसमाडे, दीपक पठारे, महेश गडाख, नितीन वाळुंज, मनीष देठे आदींची नावे देखील चर्चेत आहेत। तर सर्वसाधारण महिलेमधून संध्या सुभाष पठारे, अमृता हरीश वाळुंज, सूर्यकांत कदम यांच्या सौभाग्यवती, त्याचबरोबर बेबी भीमराज मुसमाडे, शुभांगी दीपक पठारे, शुभांगी किरण पठारे आदी महिला देखील इच्छुक आहेत। तसेच सोसायटीचे माजी चेअरमन नानासाहेब पठारे यांच्या सुनबाई तथा सुभाष पठारे यांच्या पत्नी संध्या सुभाष पठारे ह्या देखील उमेदवारीसाठी रिंगणात उतरू शकतात। मात्र त्यांचा पक्ष कोणता याबाबत संदिग्धता आहे हे मात्र तितकंच खरं। गेल्या महिन्यात या वॉर्डात इच्छुकांत किरकोळ कारणावरून वाद झाले होते। आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी संघर्ष पेटणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।